मुंबई 3 आणि 4, मुंबई 3 आणि 4. आणि या ठिकाणी आलेले आहेत रत्नागिरी क्षेत्रातील अजितजी यांनी 13 चेंडूमध्ये 50 धावा केलेल्या आहेत आणि त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आमचे नाना क्षेत्रीय संचालक मोदय महात्मा शंकर सोनावणेजी यांच्या मार्फत हा त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय. जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवून हा पुरस्कार ते स्वीकारतायत. सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन त्यांनी आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून केलेलं आहे. नानाजी आणि आमचे आदरणीय मुखी महात्मा पांडुरंग संतेजी यांच्या मार्फत हा त्यांना पुरस्कार दिलेला आहे. खूप सुंदर असं आपलं फलंदाजीचं प्रदर्शन तुम्ही आपल्या फलंदाजीच्या खेळातून दाखवलेलं आहे आणि हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अजितजी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. मुंबई 5 आपला पूर्ण मुंबई 5 यांनी यायचं आहे. आपल्या मॅनेजर आणि कॅप्टननी आपल्या संघाला संपूर्ण संघाला घेऊन यायचं आहे मुंबई 5 ने. आणि या ठिकाणी आपण पाहतोय मुंबई 3 आणि मुंबई 4 यांच्यामध्ये हा रंगतदार सामना. 2 चेंडू आणि 1 धाव या ठिकाणी झालेली आहे. सुंदर अशी गोलंदाजी चंदनजी यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आणि शंखनाद करताना यांचे खेळाडू. दास विनंती करतो मुंबई 5च्या सर्व खेळाडूंनी इथे यावे. आपण आजचा पूर्ण दिवस या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून या कार्यक्रमामध्ये भाग घेतलात. एक छोटासा सत्कार समारंभ आपल्या इथे करण्यात येतोय. आणि मुंबई 5चा हा संघ या ठिकाणी आलेला आहे. त्यांचे कर्णधार आणि त्यांचे टीम मॅनेजर आपण पुढे यायचे आहे आणि आपण या सुकून आंतरक्षेत्रीय 2024 या ट्रॉफी मध्ये सहभागी घेतल्याबद्दल आपला हा सहभाग पुरस्काराने तुम्हाला सन्मानित करण्यात येत आहेत. आदरणीय आमचे महात्मा क्षेत्रीय संचालक मोदय शंकर सोनावणेजी, मुखी महात्मा आदरणीय पांडुरंग संतेजी, विलासदादा गव्हाणकरजी, भावेश लोखंडेजी आणि संपूर्ण कमिटी टीम या ठिकाणी मुंबई 5 यांना सन्मानित करण्यात येत आहे. आणि आपण पाहतोय खराब क्षेत्ररक्षण करताना या ठिकाणी 2 धावा मिळालेल्या आहेत मुंबई 4ला. त्याचबरोबर धावसंख्येमध्ये वाढ होताना धावसंख्या झालेली आहे. 1 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 4. शंखनाद पुन्हा एकदा जोरात होऊ दे, बघू दे. शंखनाद करा. आणि हा सन्मान मुंबई 5 साठी आहे. सहभाग पुरस्काराने यांना सन्मानित करण्यात येत आहे मुंबई 5ला. खूप खूप धन्यवाद आपण या खेळामध्ये सहभागी झाल्याबद्दल आणि एक अनुशासन मर्यादा या सर्व गोष्टीचं नित्यनेमाने पालन करून आपण या खेळामध्ये सहभागी झालात आणि उत्तम खेळाचं प्रदर्शन आपल्या फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आपण या संपूर्ण माध्यमातून आपण सर्व खेळाडूंना दिलं. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 4. दुसरं षटक घेऊन येत आहेत सागरजी, सागर पाटील. अचूक टप्प्याचा मारा करणारा भेदक गोलंदाज हा. बघूया मुंबई 4ला. आणि आपण पाहतोय की 2 विकेट घेतलेल्या त्या ओव्हरमध्ये सागरजी यांनी. नवीन फलंदाज आलेले आहेत प्रशांतजी. बघूया 2 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 16 आणि या सामन्यातील शेवटचा षटक आता. आणि ही शेवटचं षटक चालू आहे.
आणि हॅट्रिक घेतली तर सनीकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आणि हा डॉट बॉल. सुंदर अशी गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. अपील करताना आणि सुंदर गोलंदाजी केलेली आहे चेतेशजी यांनी. या षटकातील 2 चेंडू झालेले, त्यांनी 17 धावा झालेल्या आहेत. सुंदर चेंडू टोलवला. बघूया झेल घेण्यामध्ये यश संपादित करणार होतो. थोडक्यात हा झेल घेण्यामध्ये अयशस्वी झालेले आहेत. सुंदर असा प्रयत्न, सुंदर प्रयत्न क्षेत्ररक्षक मुकेशजी यांच्याकडनं. आणि हा चेंडू टोलवलेला आहे. पाहूया सीमा रेषे पलीकडे डायरेक्ट सचिन तेंडुलकर कक्षामध्ये षटकार लगावलेला आहे. त्याचबरोबर धावसंख्येमध्ये वाढ होताना धावसंख्या झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 24. 4 चेंडू आणि 24 धावा या ठिकाणी झालेल्या. या सामन्यातील शेवटचा षटक, शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आणि पुन्हा एकदा चेंडू टोलवलेला. बघूया क्षेत्ररक्षक 2 धावा याबरोबर घेतलेल्या आहेत. सामन्यातील शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. बघूया या शेवटच्या चेंडूवर विकेट जाते, षटकार जातोय, चौकार जातोय आणि हा चेंडू ठोकलेला आहे, सरळ सरळ गेलेला आहे आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहतोय. 2 धावा घेतलेल्या आहेत. ओव्हर समाप्ती झालेली आहे. 3 ओव्हर समाप्त पूर्ण झालेले आहेत. धाव संख्या झालेली आहे, धाव संख्या झालेली 28. 29 धावा विजयाच्या दिशेसाठी. ताबडतोब फिल्डिंग लावून घ्यायची. लावली पण फिल्डिंग, बॅट्समन पाठवा लगेच. यतेशजी फिल्डिंग लागली, बॅट्समन पाठवा लगेच. आणि मुंबई 4 ने ताबडतोब लगेच फिल्डिंग लावलेली आहे. मुंबई 3 ने बॅट्समन पाठवायचे आहेत. आणि ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. फलंदाज पाठवा, फलंदाज पाठवा. मुंबई 3 पाठवता की मी जाऊ? नाही नाही तर मला जायला ना, असं काय जाऊ. चला क्षेत्ररक्षण लागलेलं आहे. अतुलची पहिलीच बॅट घेऊन तिथे त्यांना असं वाटलं की मलाच पाठवतील.
पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा आपल्या संघासाठी. सनी सनी तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात आणि त्या तुताऱ्या आणल्यात तुम्ही त्या पोराचा घेऊन आलाय ना. नाही इथं भेटल्या तर पोराला घेऊन जाईल. आणि सामन्याला सुरुवात होते. स्ट्रायकर सचिन झेंडेजी, नॉन स्ट्रायकरला आनंद बोराडेजी, तडाखेबाज फलंदाज आशिष. दादा दादा लास्ट मॅच आहे. आणि आता फलंदाजी बघायला मजा येणार आहे आपल्याला. चौकार षटकारांची आतषबाजी. हा मारतो दादा. फक्त 29 धावा करायच्या आहेत. 18 चेंडू मध्ये 29 धावा. 18 चेंडू मध्ये. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडूवरती हा चेंडू कटावलेला आहे. एक धाव तर घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालेला आहे. दुसरी धाव पण आनंदजी सुंदर असा रन घेऊन 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. शंख तुम्ही चौकार आणि षटकाराच्याच वेळेस वाजवा. नाही जप्त करण्यात येतील ते शंख. आणि पुन्हा एकदा सचिनजी सज्ज झालेले फलंदाजीसाठी. गोलंदाज आणि हा चेंडू टोलवलेला आहे. बघूया कुठला क्षेत्ररक्षक झेल पकडतोय. आणि पकडलेला आहे झेल पकडून झेंडे आउट झाले. चंदन थोडेसे दबावाखाली आलेले दिसत आहेत पहिल्याच दुसऱ्या चेंडूवरती. आणि तडाखेबाज फलंदाज दीपेश. गाइस कैच तो बहुत अच्छा पकड़ा. यहाँ पे जूते का लेस खुल गया, जूता बांध रहे. हाँ माइक गया. स्ट्रायकर आलेले दीपेशजी, दीपूजी. आणि हा तडाखेबाज फलंदाज. आणि चेंडू टोलवलेला आहे. जातोय सीमारेषा पलीकडे का. आणि गॉगल घातलेला हा क्षेत्ररक्षक सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. तीन चेंडू आणि 4 धावा झालेल्या आहेत. या ठिकाणी आपल्याला चौकार आणि षटकारांची जर आतषबाजी केली तरच आपण विजयाच्या दिशेने वाटचाल कराल. आणि ही केलेली आहे विजयाच्या दिशेने वाटचालीची सुरुवात झालेली आहे. हा षटकार आणि खेळाडू धड पडलेला आहे बाउंड्री सीमारेषे पलीकडे. चेंडू पण सीमारेषे पलीकडे आणि क्षेत्ररक्षक पण सीमारेषे पलीकडे असा हा षटकार मिळालेला आहे. 4 चेंडू आणि धाव संख्या झालेली आहे 10. पुन्हा एकदा दीपेशजी. पुन्हा एकदा चेंडू कटावलेला आहे. पाहूया आपण हा सीमारेषा पलीकडे जातो का. चौकाराच्या दिशेने गेलेला आहे. चौकाराच्या दिशेने गेलाय. 4 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत.
13 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 13 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. आणि हा चेंडू तडकवण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज बाद झालेला आहे. हवेमध्ये आपले दोन्ही पाय होते आणि किपिंग सुंदर झालेले या ठिकाणी. चांगला फलंदाज बाद झालेला आहे. परंतु मी बघतो ह्या क्षेत्र क्रमांक 3 मध्ये चांगले चांगले फलंदाज अजून शिल्लक आहेत. आणि आलेला आहे चंदन. चंदनची बॅटिंग सगळ्यांना बघायची होती. टाळ्या वाजवा चंदनसाठी. नावाजलेला खेळाडू चंदन. स्ट्राईकला आहे आनंद बोराडे. तगडा भारदस्त फलंदाज आणि कोमल असा असलेला चंदन. आणि या ठिकाणी आता आपल्याला पुन्हा एकदा षटकार आणि चौकार पाहायला मिळणार आहेत. सर्वांच्या नजरा स्टेडियम कडे लागलेल्या आहेत, फलंदाजाकडे लागलेल्या आहेत. आणि आपण जर सर्वांनी गोलंदाज जर बघितला, बॅट्समनला चकवण्याचा प्रयत्न आहे गोलंदाजाचा. रनअप कसा घेत आहेत बघा. सगळ्यांचं अचूक लक्ष असलं पाहिजे गोलंदाजीकडे. आणि चंदनने हा सुगंध दिलेला आहे चौकाराच्या दिशेने. आणि चंदनची बॅटिंग बघायची होती खेळाडूंना. आणि हा पहिला चौकार. 2 षटकार मारल्यानंतर चंदनला 201 रुपयाचा पारितोषिक. YSV सनी गुप्ताकडून 1000 रुपयाचा पारितोषिक. 1741 ज्यांची रिक्षा असेल त्या महात्मानी स्टेजवर यायचं आहे. 1471 17 19 धावा झालेल्या त्या ठिकाणी. पुन्हा एकदा चेंडू कटावलेला आहे. सीमारेषे पलीकडे जाताना क्षेत्ररक्षण नऊ चेंडू 9 धावा. 9 चेंडू 9 धावांची आवश्यकता. आणि हा टोलवलेला आहे. बघूया बॉलची दिशा पण दिशाहीन झालेला आहे. आणि अशा प्रकारे 2 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. धाव संख्या झालेली आहे 22. 8 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. मुंबई 3 ला. 8 चेंडू 7 धावा. आणि हा चेंडू सीमारेषे पलीकडे जाताना आपण बघतो क्षेत्ररक्षक धावलेला आहे. चेंडू अडवलेला आहे. 4 धावा या ठिकाणी अडवण्यात आलेल्या आहेत. सुंदर असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. त्याचबरोबर 2 धावा त्यांनी घेतलेल्या आहेत. 2 घेतल्या. 7 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. मुंबई 3 ला 7 चेंडू 5 धावांची आवश्यकता. ब्रह्मजित खारजी.
ब्रह्मजित, सात चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. बघूया हा षटकार जातोय का, आणि हा षटकार जाण्याच्या नादामध्ये बॉलरने देखील सर्वांना थांबवलेला आहे आणि आज झेल बाद झालेले आहेत आनंदजी. आणि हा पण चंदन. सुंदर फलंदाजी केली आनंदजी यांनी. थोडस निराश होऊन पॅव्हेलियनकडे येताना जोरदार टाळ्या वाजवा आनंदजींसाठी. सुंदर फलंदाजी केलेली आहे. पाच चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता आणि 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता. सुंदर अशी गोलंदाजी, अचूक टप्प्याचा मारा. बघूया चंदनजी चौकार लगावतात की षटकार लगावतात. आणि हा चेंडू कट करून 1 धाव तर घेतली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पुन्हा हा चेंडू बाउंड्री सीमारेषे पलीकडे जाताना आणि तिसरी धाव या ठिकाणी घेतलेली आहे. 3 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. खूप चलाकीने चंदनजी यांनी हा चेंडू कट केलेला आहे आणि 3 धावा या ठिकाणी घेतलेल्या आहेत. तीन चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. बघूया हा चौकार का षटकार. पुन्हा एकदा कुठल्याही मोहमायामध्ये न पडता एक धाव घेण्यामध्ये यश संपादित करतायत. 2 चेंडू आणि 1 धाव. ठीक आहे, ठीक आहे. आणि अटीतटीच्या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण बघा, क्लोज क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि सर्वजण आपापल्या स्वतःला सांभाळून चंदनजी आणि पंचांचा इशारा येण्याकडे सर्वांचं लक्ष. कंपल्सरी चेस. 1 चेंडू 1 धाव. एक चेंडू आणि 1 धाव. अटीतटीचा सामना. मुंबई 3 मुंबई 4.
एक चेंडू आणि एक धाव. आणि चंदनजी यांच्यासाठी लावलेला हा चक्रव्यूह, हा प्लॅन बघूया. जर्सी नंबर 31, जर्सी नंबर 22 स्वतःला सांभाळताना. आणि ही एक धाव या ठिकाणी घेतलेली आहे आणि विजयी झालेले आहे मुंबई 3. हा लहान पोरगा बघा, सनी गुप्ता, छोटा बाळ इकडे आहे. मुलगा घरी रडतोय आणि त्याचं खेळणं तो इकडे घेऊन आलाय. हॅलो हॅलो. आजच्या दिवसाचे ये लीग सामने आज इथे संपन्न होत आहेत. सुकून आंतर क्षेत्रीय क्रिकेट सामने 2024 आणि सकाळपासून 8:30 वाजल्यापासून आत्तापर्यंत हे जे क्रिकेट सामने इथे संपन्न झाले. दास पुन्हा एकदा एक विनंती करेल इथे असलेल्या सर्व सेवादलला की जाताना आपण या मेन स्टेजची आणि बाजूच्या पॅव्हेलियनची साफसफाई करून द्यायची आहे. सागर पाटील यांना या सामन्याचा सामनावीर पुरस्कार जातोय. सागर पाटील यांनी स्टेजवर येऊन हा आपला पुरस्कार स्वीकारावा ही विनंती राहील. इथे असलेल्या सेवादलांना विनंती राहील की हा जो परिसर आहे